नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेलरमध्ये आपले सहर्ष स्वागत। महाराष्ट्रात सर्वत्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची लगबग चालू आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली। राज्यातील गोरगरीब महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जात आहे। ज्यावेळेस या योजनेची घोषणा करण्यात आली त्यावेळेस या योजनेचा अर्ज भरण्याची मुदत ही 1 जुलै ते 15 जुलै पर्यंतच ठेवण्यात आलेली होती। परंतु या 15 दिवसाच्या कालावधीमध्येच फॉर्म भरायचे असल्याने राज्यातील महिलांचा सर्वकडेच गोंधळ उडाला। योजनेचे अर्ज भरण्यासाठी कालावधी खूपच कमी असल्यामुळे सर्वत्र कागदपत्रांची जुळवाजुळव कठीण होत होती। ही सर्व कागदपत्र तयार करून ठराविक वेळेत सादर करणे महिलांना जड जाऊ लागले। अल्पावधीची मुदत असल्याने आपले काम लवकर व्हावे यासाठी काही सामान्य महिलांकडून पैसे उकळण्याचे प्रकार देखील समोर आले। ही परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत। आता आपण बघूयात या योजनेच्या घोषणेपासून आतापर्यंत शासनाने योजनेत केलेले महत्त्वाचे बदल। पहिला महत्त्वाचा बदल म्हणजे लाभात दुपटीने वाढ। या योजनेची घोषणा झाली तेव्हा प्रत्येक पात्र महिलेस 1,500 रुपये मिळणार होते। त्यात बदल होऊन आता प्रत्येक पात्र महिलेला महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहेत। यामुळे महिलांना मिळणाऱ्या आर्थिक लाभात दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे। मध्य प्रदेशात लागू केलेल्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही या योजनेचा लाभ महिलांना घेता येणार आहे। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या बदलाविषयीची माहिती दिली। आता बघूयात कशा प्रकारे आणि कोणत्या कुटुंबातील महिलांना मिळणार या योजनेचा लाभ। जर आपल्या कुटुंबात 2 महिला असतील तर त्या दोनही पात्र महिलांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे। त्या दोनही महिलांना प्रत्येकी 1,500 रुपये मिळतील, म्हणजेच एका कुटुंबाला 3,000 रुपये मिळतील। या योजनेचे 3,000 रुपये हे लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये DBT डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर याद्वारे पाठवले जाणार आहे। अशा प्रकारे योजनेमध्ये एकाच कुटुंबातील 2 महिलांना सुद्धा लाभ घेता येणार आहे आणि या 2 महिलांनी लाभ घेतल्यामुळे त्या कुटुंबाला दर महिन्याला 3,000 रुपये दर महिना मिळणार आहेत। अशा प्रकारे आपण हा महत्त्वाचा बदल पाहिला। आता बघूयात दुसरा बदल कोणता। मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। महिलांसोबतच आता 21 वर्षावरील अविवाहित मुलींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे। हा दुसरा महत्त्वाचा बदल आहे। या ठिकाणी महिलांना तर याचा लाभ मिळणारच आहे, शिवाय आता मुलींनाही देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे। एखाद्या कुटुंबामध्ये एखादी मुलगी जिचे वय 21 वर्ष पूर्ण झालं असेल परंतु त्या मुलीचे लग्न झालेले नसल्यास त्या मुलीला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे। हा झाला महत्त्वाचा दुसरा बदल। आता पाहूयात तिसरा बदल, योजनेचा फॉर्म भरण्यासाठीची मुदतवाढ। तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे या योजनेचा फॉर्म भरण्याची मुदतवाढ। या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळी या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही 31 जुलै ते 15 जुलै अशी ठेवण्यात आलेली होती। परंतु आता यामध्ये बदल केला गेला असून या योजनेची मुदत 1 जुलै ते 31 ऑगस्ट अशी करण्यात आलेली आहे। तेव्हा मिळणाऱ्या पुरेशा कालावधीमुळे या योजनेमध्ये बहुतांश महिलांना सहभागी होता येणार आहे। आता सर्व महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेमध्ये अर्ज करू शकतात व योजनेमध्ये सहभागी देखील होऊ शकतील। चौथा बदल, 5 एकर शेतीची अट। चौथा महत्त्वाचा बदल म्हणजे 5 एकर शेतीची अट। आता ही अट पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे। ज्यांच्याकडे एकत्रित स्वरूपामध्ये 5 एकर पर्यंत जमीन असेल अशा कुटुंबातील महिला सुद्धा आता या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये हाही अतिशय महत्त्वाचा बदल मानला जातो। पाचवा बदल, अधिवास प्रमाणपत्राला पर्याय। पाचवा बदल म्हणजे या योजनेच्या पात्रतेसाठीचा महत्त्वपूर्ण बदल। तो बदल म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये सुरुवातीला अधिवास म्हणजेच रहिवासी दाखल्याचे प्रमाणपत्र अवश्य होते, त्याची अट आता शिथिल करण्यात आलेली आहे। रहिवासी दाखला नसला तरी या योजनेमध्ये आता सहभागी होता येणार आहे।
रहिवाशी दाखल्याला पर्याय काय दिलेले आहेत ते आपण आता पाहूया। ज्या महिलांकडे रहिवाशी दाखल्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कुठलेही एक प्रमाणपत्र असेल तर ती महिला ते प्रमाणपत्र सादर करून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकते। हा अतिशय महत्त्वाचा बदल या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे। 6वा बदल, वयाची अट वाढवण्यात आली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 6वा महत्त्वाचा बदल म्हणजेच वयाची अट ही वाढवण्यात आलेली आहे। अगोदर या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महिलेचे वय 21 वर्ष ते 60 वर्ष असे होते, परंतु आता त्या योजनेमध्ये महिलांचे वय 21 वर्ष ते 65 वर्ष असे करण्यात आलेले आहे। जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही वयाची मर्यादा 5 वर्षांनी वाढवण्यात आलेली आहे। 7वा बदल, परराज्यात जन्मलेल्या स्त्रीलाही मिळणार लाभ। माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 7 महत्त्वाचा बदल म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलेला जर महाराष्ट्रामध्ये राहत असलेल्या पुरुषासोबत विवाह केलेला असेल तर त्यांना देखील या योजनेद्वारे लाभ मिळणार आहे। परराज्यात लग्न करून महाराष्ट्रात आलेल्या महिलांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र हे त्या महिलेच्या अधिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। अर्थात परराज्यातील महिला सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता सहभागी होऊ शकतात आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। अशा प्रकारे हा 7वा महत्त्वाचा बदल आहे। 8वा बदल, उत्पन्नाचा दाखल्याला पर्याय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये 8वा महत्त्वाचा बदल म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याला पर्याय। ज्या महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नसेल त्या महिला सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्या अटी म्हणजे त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवे, परंतु त्या महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नसला तरी त्या महिला देखील आता या योजनेमध्ये आपल्या रेशन कार्डच्या द्वारे सहभागी होऊ शकतात। त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता लागणार नाही, त्यामुळे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून आता ग्राह्य धरण्यात येणार आहे। 9वा बदल, नारी शक्ती ॲपद्वारे घरी बसून भरा फॉर्म। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जो महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे नारी शक्ती ॲप्लिकेशन। ज्या वेळेस राज्यामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यावेळेस राज्यामध्ये पूर्णपणे गोंधळाची स्थिती निर्माण झाली। संपूर्ण महिला वर्गांमध्ये जो गोंधळ निर्माण झाला, अनेक ठिकाणी अर्ज करण्यासाठी जी गर्दी करण्यात आली ती टाळण्यासाठी नारी शक्ती हा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। म्हणजेच या योजनेत सहभागी होण्यासाठी आता घरी बसून सुद्धा तुम्ही योजनेचा अर्ज भरू शकता। त्यासाठी कुठेही जाण्याची, विनाकारण धावाधाव करण्याची आवश्यकता लागणार नाही। यासाठी शासनाने नारी शक्ती हे मोबाईल ॲप लॉन्च केले आहे। नारी शक्ती ॲप मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या। घरी बसल्या बसल्या सुद्धा या योजनेचा अर्ज करा, त्यामुळे गर्दीच्या त्रासापासून तुमची सुटका होणार आहे। ॲपद्वारे फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। 10वा बदल, योजनेचा लाभ जुलै 2024 पासूनच मिळणार। माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 10वा महत्त्वाचा बदल म्हणजे पात्र महिलांना या योजनेचा लाभ 1 जुलै 2024 पासूनच मिळणार आहे। एखाद्या महिलेने ऑगस्ट महिन्यामध्ये जरी अर्ज केलेला असेल आणि ती या योजनेसाठी पात्र ठरल्यास तिला लाभाची रक्कम जुलै 2024 पासूनचीच मिळणार। अशा प्रकारे हा 10वा आणि महत्त्वाचा बदल आहे। या बदलामुळे भरपूर महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। हे बदल कशा प्रकारचे आहेत याची आपण सविस्तर माहिती घेतली। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी शेअर करा। एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ। धन्यवाद।